कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ, थोडं बोलायचं होतं। बोल ना। सुहास। भाऊ, भाऊ, मला माहितीये तुम्हाला खूप राग आला असणार आहे। राग नाही ग, का बरं राग येईल? पण भाऊ, त्याने तो रिपोर्ट एकट्याने बनवणं एक्सपेक्टेड होतं ना, मग त्यावर तुम्हाला काहीच बोलायचं नाहीये? नाही नाही कीर्ती, सुहास, अरे हे सगळे रिपोर्ट्स आशूनं एकट्यानं करावेत हे काही मला अपेक्षित नव्हतं, पण मला हे अपेक्षित होतं की त्यांनी इतरांकडून ते छान पद्धतीने तयार करून घ्यावेत आणि ते त्यांनी करून घेतले। हे छान झालं नाही का? अहो पण कीर्ती, अगं भाऊ बरोबरच बोलतायत, पण भाऊ कसं आहे ना, त्या माणसाचा मला फोन आला होता, म्हटलं तुमच्या कानावर घालूया एवढंच। असं होय, ठीक आहे ठीक आहे। आलोच। हा, ए भाई, त्याने काय होणार आहे काय? हे बघ, आता ठरलंय ना, ठरलंय तर करायचं सगळं। हा, बघितलं? सोड ना। हे, आले आले, चल 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 चल। ठरलंय ना सगळं, लक्षात आहे ना? आला आला आला। ए, थांब, 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 थांब। अरे काय भाई, काय विषय यांचा? का आडवे आले? आपण जेव्हा पहिल्यांदा या वस्तीत आलोय ना, तेव्हापासून हे लोक कायम आडवे येतात, कायम। तू चिल चिडू नको। मी चिडना पलीकडे गेलो रे, त्यांना शूज काढलं पाहिजे। अजिबात नाही, मित्र आहेत आपले ते। ती मैत्रीत अंगाशी येते। नाही रे, चल उतरा आता। बघू काय झालंय। ये काय गँग? अरे काय काम आहे? असे आडवे का आलात? आम्हाला ना इंटरव्ह्यू घ्यायचा तुझा। हा, माझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे। अरे टिंगू, कसला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे? अरे शिवा आणि तुझी मैत्री खरी आहे ना, यासाठी इंटरव्ह्यू घ्यायचा। ए टिंगू, असा हाताशी ये रे जरा। काही काय रे, आता आम्ही दोघे इतके वर्ष मित्र आहोत, मी का रोज इंटरव्ह्यू देत फिरतो, परीक्षा देतो? ए आशू, चल, यांना काही कामं नाहीत, आपण निघू। चल। ए, थांब थांब थांब। आता इथं आला ना, आता परीक्षा दिल्याशिवाय तुला जाता येणार नाही। ए भाई, नीट बोला। थांब रे, बघू तर काय म्हणायचं त्यांना। हा बोला, काय इंटरव्ह्यू घ्यायचा तुला? आता थांब, पहिले ऐक। पहिला प्रश्न, तू शिवाशी मैत्री का केली? हा, का गेली म्हणजे मला करायची होती, आणि अशी ठरवून थोडी मैत्री होते, फ्लो मध्ये मैत्री होऊन जाते। पण आय एम रिअली ग्रेटफुल की शिवा माझी मैत्रीण आहे। ए बाजू जाऊ, आता मी प्रश्न विचारतो। ए, मी विचारणार। मी विचार ठरलंय ना। थांब, तू विचार। आता मला सांग, तू कधी शिवाला दुखावशील का? हे हा काय प्रश्न आहे? काय? ए, सीधा सवाल है, सीधा जवाब देने का। तू कधी शिवाला दुखावशील का? आता काय ना, मित्रांमध्ये भांडणं होतात, तशीच माझी आणि शिवाची सुद्धा भांडणं होऊ शकतात, पण मी तिला दुखावणार नाही। गुड। ए, आता माझा, मला सांग, तुला शिवाबद्दल काय वाटतं? हा, ए टेडीवेअर, म्हैसटलात का रे? का एकत्र डोक्यावर पडून आलात? बघ ना, 4 चौघांची मैत्री असते तशी मैत्री तर आलीत इंटरव्ह्यू घ्यायला। हे चल आशू, यांना कामं नाही, कुठे यांच्या नादी लागतो तू? नाही, माझं काय आहे, हे बघ, कधी कधी असं होतं की मित्र चांगले असतात, पण ते हळूहळू दुरावतात। आपले नाही का शाळेतले सगळे मित्र आहेत, ते कुठे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत? त्यांची सगळ्यांची लग्न झाली, काय काय काम धंद्याला लागले, काय काय अब्रॉड गेले। करेक्ट आहे। अरे टिंगू, मिळालं उत्तर? उद्या आशू बिझी होईल तेव्हा तो शिवाला भेटणार नाही। नाही
मला असं नव्हतं म्हणायचं. हे बघा, मी आयुष्यात किती बिझी झालो तरी शिवा माझ्या आयुष्यातली अशी एक व्यक्ती आहे जी मला आयुष्यभर सोबत हवी आहे. ए शिवा, शिवा, काय तन्वी? तू इथे इथे काय करतोय तू? असंच आलो मी. हा, असं झाला. पण आज काय विशेष? म्युझिक चाललंय. आज काही विशेष नाहीये, ते तसं होऊ शकतं ना. आणि मला ते काम होतं ना जरा. तू कसं काय अचानक इथे आला? मी आलो, ऐक मी असंच आलो. नाही येऊ शकत का? असंच येऊ शकतो, पण तेच या वेळेला अचानक आला म्हणून मला काही कळलं नाही. आणि मी अगदीच खूप कामात आहे. अरे मग मला ते असं झालं ना. मला एक गोष्ट सांग, तू तुझ्या गाड्यांची काळजी घेतेस ना? हो, म्हणजे भाई जान आहे आपली. मग जान आहेत ना. तू तुझ्या गाड्यांचं सर्व्हिसिंग करतेस, कुठले पार्ट्स लागणारे हे बघतेस, त्यांना असं चकाचक ठेवतेस. तशी तू स्वतःची काळजी कधीपासून घेणार आहेस? बरं आहेस ना? झोप वगैरे छान झाली ना? ऍक्च्युली यार, बरं नसायचा काहीच संबंध नाही. मला बरं आहे. हे बघ, तू माझ्यासाठी खूप काही केलंयस आजपर्यंत. तू मला खूप मदत केलीस. ते आपण रिपोर्ट्स फाईल केले, त्यामुळे मला भाऊंनी शाबासकी दिली. ते काम खूप छान झालं. राईट फ्रॉम, तू मला आठवतंय पहिल्यांदा उडी मारायला शिकवली होतीस उंचावरनं, त्यापासून ते आपण माझ्या कंपनीचे पोस्टर्स लावायला रस्त्यावरती उतरलो, पोस्टर्स लावली. मला खूप काही गोष्टी शिकता आल्या तुझ्यामुळे. जबाबदारीची जाणीव झाली. आपण त्या आजींना मदत केली होती, आठवतंय? तेव्हापासून ते आपण क्रिकेटसाठी फंड्स गोळा केले आणि त्या लहान मुलांना पुस्तकं दिली, तिथपर्यंत. थँक्यू यार शिवा. पण असं तूही मित्र म्हणून माझ्यासाठी केवढं काय काय केलंय. नाही, मित्र म्हणून मी तुझ्यासाठी केलं असेल काय काय, पण तू जे काही माझ्यासाठी केलंयस ते खूप जास्ती आहे. आणि त्याच्यामुळे इनफॅक्ट मला भाऊंनी शाबासकी दिली आज. त्यामुळे मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. आणि ते गिफ्ट असं आहे की तू स्वतःला जपायला सुरुवात करावीस. तू गिफ्ट आणलं मला? हो. आणि नुसतं आणलं नाहीये, आता उघडून दाखवणार आहे तुला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.